तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे। तर आता आपल्याकडे बाप्पाची लवकरच आगमन होणार आहे, तर तुमचे डेकोरेशन वगैरे कुठपर्यंत आलेत बाप्पाचे सुरू करा आतापासूनच, नाही तर लास्टच्या दिवसापर्यंत डेकोरेशन होणारच नाही। आणि चला बघूया रेसिपी कशी आहे मोदकाची। सगळ्यात आधी आपल्याला एक नारळ फोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो नारळ आपल्याला ह्या खिसणीने एकदम बारीक खिसून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट खिसणीने खिसू शकता किंवा मी जे करते अशा प्रकारे पण खिसू शकता। नारळ छान असा खिसून झाला की त्याच्यानंतर आपल्याला गोडासाठी त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायचे। तर मी इथे गूळच घेते आणि त्यानंतर गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही फोडून जरी घेतलात तरी चालेल। आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि थोडंसं मीठ सुद्धा घालायचं आहे। पाणी मी इथे एक वाटी घेतलं आहे आणि एकच वाटी मी तांदळाचं पीठ सुद्धा घेणार आहे। जेवढं तुम्ही पाणी घाल तेवढं तांदळाचं पीठ घ्या आणि थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं थोडं थोडं करत तांदळाचं पीठ घाला आणि एकदम गाठी होतात त्यामुळे जास्त असं हलवत राहा जेणेकरून जास्त गाठी होणार नाहीत। आणि हे थोडंसं गाठी फुटल्यानंतर त्याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवा। हे जवळजवळ 10-15 मिनिटं ठेवून द्या झाकून। आता आपल्याला सारणाची तयारी करायची आहे। त्याच्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप घाला, 1 चमचा 1.5 चमचा तूप घाला आणि त्याच्यानंतर जो आपण खोबऱ्याचा किस खिसून ठेवलेला ना तो घालायचा आहे त्याच्यामध्ये। खीस घातल्यानंतर त्याला 1 ते 2 मिनिटं असं छान परतून घ्यायचं आहे, कारण जे एक्स्ट्राचं पाणी खोबऱ्याच्या खिसामध्ये असतं ते निघून जातं। आणि त्याच्यानंतरच आपल्याला जो आपण गूळ किसून ठेवला होता त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। गूळ घातल्याच्या नंतर खोबरं आणि गूळ एकजीव होण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे। जास्त गॅस मोठा ठेवला की खाली खोबरं चिटकू शकतं आणि करपूही शकतं, त्याच्यामुळे कमी गॅसवरतीच 10 मिनिटे शिजवून द्या। दहा मिनिटाच्या नंतर गूळ हा खोबऱ्यामध्ये छान मिक्स होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर, काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मी फक्त बदाम आणि काजू घातले आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी खसखस घालायची आहे। तुम्ही भाजून घ्या, मी कच्चीच घातली आहे। आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठही ॲड करा आणि थंड करायला बाजूला ठेवा। आपण जे तांदळाचं पीठ शिजवून बाजूला ठेवलेलं ते आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या राहिलेल्या गाठी होत्या त्या आता आपल्याला फोडायच्या आहेत। त्याच्यासाठी मी इथे एक तांब्या घेते, तांब्या किंवा वाटी अशा गोष्टींच्या सहाय्याने आपल्याला त्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। आता आहे ही मोदक बनवण्याची शेवटची स्टेप। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि किंवा तेलही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो तांदळाचा गोळा केला आहे त्यातले एक छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत। तुम्ही हाताने जर बनवू शकत असाल तर तसेही बनवा, पण ते एकाच शेपचे होत नाहीत, त्याच्यासाठी मी ह्या साच्याचा वापर केला आहे। स्क्रीनवरती दाखवते तशा प्रकारे आपण तांदळाचं पीठ त्या साच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर जे सारण आपल्याला घालता येईल असं थोडंसं त्याच्यामध्ये जागा करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडंसं सारण घेऊन त्या होलामध्ये घालायचं आहे।
सारण घालून झालं की त्याच्यानंतर आपल्याला जे राहिलेले तांदळाच्या पिठाचा गोळा शेवटी राहतो तो त्याच्यावरती घालायचा आहे. आणि जर तो नसेल तर बाकीचेही तुम्ही दुसरे पीठ घेऊन त्याच्यावरती असं लावू शकता. तर अशा प्रकारे हा गोळा घेऊन त्याच्यावरती लावला की मस्त असा आपल्याला उकडीचा मोदक पाहायला मिळतो आणि तो किती सुरेख आणि सुंदर दिसतोय बघा. आणि अशाच प्रकारचे आपल्याला खूप सारे मोदक बनवायचे आहेत. सगळे मोदक बनवून झाले आहेत तर आपल्याला आता ते स्टीम करायला ठेवायचं आहे. त्याच्यासाठी मी मोदक पात्रामध्ये थोडंसं तेल लावून मी बनवलेले सगळे मोदक त्याच्यामध्ये घालते आणि एका कढईमध्ये पाणी घालून त्याच्यावरती हे मी मोदक पात्र ठेवले आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती थोडे थोडे केसर टाकले आहेत. हे फक्त सजावटीसाठी आहे, कंपल्सरी नाही. तुमच्याकडे जर असतील तर टाका, नसतील तर चालेल. त्याच्यानंतर मी थोडंसं तूपही त्याच्यावरती घालते आणि अशा प्रकारे आपल्याला हे मोदक 10 ते 15 मिनटं वाफेवरती शिजून घ्यायचे आहेत. झाकून ठेवा आणि 15 मिनटानंतर हे मोदक तयार होतात. मऊ, लुसलुशीत आणि गोड असे बाप्पासाठी ह्या वर्षी मोदक नक्की ट्राय करा. आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करा. मग बनवणार ना ह्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक? तर चला भेटूया परत अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.